Hello friends, today we are going to learn about auxiliary verb म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. First of all, we see the definition of auxiliary verbs. Verbs that help to form tenses, moods and voices are called auxiliary or helping verbs. सामान्य क्रियापदांचा अर्थ व्यक्त करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. We know that what is meant by verb. The word which shows action or state is called verb. म्हणजेच जो शब्द एखादी कृती किंवा स्थिती दर्शवतो त्याला आपण व्हर्ब किंवा क्रियापद असे म्हणतो. मग ऑक्झिलरी वर्ब्स जे असतात ते आपल्याला विविध काळ दर्शवण्यासाठी यांचा आपण वापर करतो. फॉर एक्झाम्पल बी, कॅन, मे, विल, एक्सेट्रा. There are two types of auxiliary verbs. First one is primary auxiliaries and second one is modal auxiliary verbs. First of all, we see about primary auxiliaries. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms of be, do, have. They are called primary auxiliaries. सहाय्यकारी क्रियापदे जी वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येऊ शकतात त्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतो. नाउ वी सी अबाउट फॉर्म्स ऑफ बी, फॉर्म्स ऑफ डू अँड फॉर्म्स ऑफ हॅव. फर्स्ट ऑफ ऑल वी सी अबाउट फॉर्म्स ऑफ बी. देयर आर ऑक्झिलरी वर्ब्स लाईक am, is, are, was, were, shall be, will be. We know that am, is, are used in present tense. म्हणजेच am, is, are या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण वर्तमान काळामध्ये करतो. was, were used in past tense. म्हणजे was, were या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण भूतकाळामध्ये करतो. will be, shall be are used in future tense. म्हणजेच will be आणि shall be या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण भविष्य काळामध्ये करतो. Forms of to be are used in present, past or future continuous tense. म्हणजेच to be ची जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती आपण चालू काळामध्ये वापरतो. Second one is forms of do. They are included to do, did, does. Do, did, does. Do and does are used in present tense and did used in past tense. To do ची सहाय्यकारी क्रियापदे साध्या वर्तमान काळात आणि साध्या भूतकाळात वापरतात. थर्ड वन इज फॉर्म्स ऑफ हॅव. हॅव, हॅज, हॅड. In that helping verbs, have and has are used in present tense, had is used in past tense. म्हणजेच have आणि has ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती आपण वर्तमान काळामध्ये वापरतो, तर had हा सहाय्यकारी क्रियापद आपण भूतकाळामध्ये वापरतो. टू have ची सहाय्यकारी क्रियापदे आपण पूर्ण व चालू काळांमध्ये वापरतो. Now we see some examples of primary auxiliaries. I am a teacher. In this sentence, am used as auxiliary verb. Second one, she is a student of class 8. Look at that example. Is this auxiliary verb is stand alone in a sentence. म्हणजेच आपण जे वाक्य पाहिलं त्यामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद स्वतंत्रपणे आलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे दे आर माय फ्रेंड्स. आपण आत्ताच पाहिलं की ॲम, इज, आर हे वर्तमान काळामध्ये वापरले जाणारे ऑक्झिलरी वर्ब्स किंवा सहाय्यकारी क्रियापदे आहेत. आय हॅव अ ब्रदर. हॅव इज यूज्ड ॲज अ प्रायमरी ऑक्झिलरी. ही डज हिज वर्क वेल. In that sentence, does is auxiliary verb. The lion was caged.
in this sentence was used as primary auxiliary. Now we see about modal auxiliary verbs or models. म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स यालाच मॉडल्स असेही म्हटले जाते. We see the definition of modal auxiliary verbs. Auxiliary verbs which do not stand alone in a sentence. They accompany main or action verb. These are called modal auxiliary verbs or models. म्हणजेच ज्या सहाय्यक क्रियापदांच्या पुढे मुख्य क्रियापदामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही त्यास मॉडल ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स हे मुख्य क्रियापदाच्या अगोदर येतात. ते वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येत नाहीत. सम एक्झाम्पल्स ऑफ मॉडेल्स आर कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. We see examples of modal auxiliary verbs. She can work hard. Look at this sentence. Work is main verb and can is used as modal auxiliary verb. Second one is she will work hard. Will is used as certainty in modal auxiliary verbs. या वाक्यामध्ये विल हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे सर्टिनिटी म्हणजे निश्चितता दर्शवण्यासाठी याचा वापर केला गेला आहे. शी मस्ट वर्क हार्ड. मस्ट इज यूज्ड ॲज स्ट्रॉंग ऑब्लिगेशन्स. इट मीन्स मस्ट या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग निश्चितता दर्शवण्यासाठी केला जातो. म्हणजे निश्चितपणे ती खूप चांगलं काम करेल. इट मे टेक लॉंग टाईम. मे इज टू शो परमिशन और पॉसिबिलिटी इन मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मे या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग परवानगी किंवा शक्यता दाखवण्यासाठी केला जातो. म्हणजेच इट मे टेक अ लॉंग टाईम म्हणजेच यामध्ये शक्यता दाखवली गेली आहे की आपल्याला थोडा जास्त वेळ लागू शकतो. अँड लास्ट वन, माइट आय ब्रिंग यू अ कप ऑफ टी. माइट इज टू शो पॉसिबिलिटी इन मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. म्हणजेच माइट या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो. माइट आय ब्रिंग यू अ कप ऑफ टी म्हणजे मी तुझ्यासाठी एक चहाचा कप आणू शकतो का. यामध्ये शक्यता दाखवली गेली आहे. अशा पद्धतीने सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. इन दॅट वे वी लर्न अबाउट प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडल ऑक्झिलरीज अँड द एक्झाम्पल. Here is the exercise of the given topic. Underline the auxiliary verbs in the following sentences. Here are some examples. So solve it. Thank you so much.